दोघे भाई एक नंबर. कैलासवासी सूरज पाटील आणि निलेश जुने मेंबर. आणि निलेश जुने मेंबर. आणि निलेश जुने मेंबर. तर सन्माननीय चंद्रकांतजी फळले साहेबांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात झाली. आई जीवदानी स्पोर्ट्स नागले तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. विजय आणि प्रमोद पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे आणि चांगला झेल देखील पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. सोबत राहील आमच्या कायमचा. आमच्या कायमचा विकी भाई आमचा. भिवंडी खर्डीचा विकी म्हात्रे हा. भिवंडी खर्डीचा विकी भाई आमचा. विकी भाईच्या सदा पाठीशी उभा राही. सदा पाठीशी उभा राही. सदा पाठीशी उभा राही. प्रेम सगळ्या जिल्ह्यामध्ये यांच्या मैत्रीची बादशाही. यांच्या मैत्रीची बादशाही. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. प्रमोद हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलेला आहे. धावसंख्यावर पाहतो एक गडी बाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. टॉस जिंकल्यानंतर जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने ते क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. रोहित याचा हा चेंडू हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू ते पडला गेलाय. आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेन धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 2. या धावसंख्येवरती आपण पाहतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आयोजित खासदार चषक 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत आपण इथे पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने 2 मॅच जिंकलेत. त्यानंतर साईआधार नागले या संघाने 2 मॅच जिंकलेत. त्यानंतर ह्या संघांमधून एक संघ आपल्याला मिळेल तर 2 मॅच जिंकेल आणि त्यांच्यामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. दरम्यान निर्धाव चेंडू देखील आलेला आहे. रोहित आतकरी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती खूप चांगलं षटक त्याने आतापर्यंत हाताळलंय. जोरकस मारण्याचा प्रयत्न संपर्क तेवढा चांगला झाला नव्हता. षटकाची समाप्ती ही झालेली आहे.
षटक संपलंय पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 2. पेलार संघाला बॅटिंग हवी होती आणि तसं त्यांना मिळाले देखील, मात्र बॅटिंग थोडीशी कमी इथे पडलेली आहे. 3 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. कॅप्टन आमच्या VIP कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. या 2 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. षटक संपल्यानंतर लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. यावेळेस मात्र कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. क्षेत्ररक्षकाने लक्ष घ्यायचं आहे. यस, थँक्यू डीजे, थँक्यू. क्षेत्ररक्षक लक्षात घ्या, चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर आपण मैदानामध्ये थांबायचं आहे. आमचे व्हॉलेंटियर्स चेंडू आणून देतील तुम्हाला. आपण मैदानाच्या आतमध्येच थांबायचं आहे. आपण पाहतोय रोशन आणि सुजित आहेत तिकडे. त्यानंतर या साईडला PK आणि वेद. बघा हा चेंडू सरळ पाठवून दिलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सरळ 6 धावन करता हा चेंडू. षटकार. वाघाच कालीज मर्दानी छाती दरार है त्याचा, दोस्तीला साथ है शत्रूला मत है, जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा, विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. थँक्यू. याच दरम्यान आगमन झालेलं आहे सन्माननीय पंडितजी सुरुंग यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झाली या स्पर्धेसाठी आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो लवेश भोईर आला आणि त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत. कदाचित हा तिसरा येईल का. रोहित आहे तिकडे, मात्र रोहितकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. आपण पाहतो रोशन आहे तिकडे, रोशनच्या भेटीला. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार, विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. थँक्यू डीजे. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत फलंदाज विशाल याने. विशाल काय फलंदाजी करतोय. चौथा चेंडू मिस टायमिंग झालाय आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. विशाल याने 3 षटकार ठोकले आणि चौथ्या चेंडूवरती बाद झालाय. DJ Umesh. बनलाय आज तो कमी हो समजू नका, कमी हो समजू नका, तुम्ही कमी हो समजू नका. आमच्या मामाच्या पुढे हिरो बी बघा पडलाय आज तो फिका, पडलाय आज तो फिका, हिरो पडलाय आज तो फिका. अन्याय विरोधी धावून जाई मर्द मावळा सरदार, हे अन्याय विरोधी धावून जाई मर्द मावळा सरदार. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार, फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार, फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. लवेश भोईर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय.
शेवटचा चेंडू ऑन साईडला खेचून घेतलाय. चाबूक शॉट इथे पाहायला मिळाला. रोहित आतकरी तिकडे चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 22च्या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. तिकडे पाणी आहे का? पाणी ओहो क्या बात आहे. व्हाट अ शॉट. चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू त्या खाडीमध्ये गेलाय मासे पकडायला. आमच्या हो मामाची भाषा आमच्या हो मामाची. असा नेता तो बेधडक शनाई भिवंडीची. शनाई भिवंडीची मामा शनाई भिवंडीची. अरे मामा वाणी कोणीच नाही आलं पेपरच समाचार. मामा वाणी कोणीच नाही आलं पेपरच समाचार. षटकार ठोकला. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28च्या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. हा चेंडू देखील आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाल्या मामा सरकार गोट चालते रे. बाल्या मामा सरकार चालते रे. बाल्या मामा सरकार फक्त चालते रे. बाल्या मामा सरकार. थँक्यू विजय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत फलंदाज विजय याने. विजय जो सलामीचा फलंदाज आपण पाहतोय, लेफ्टी फलंदाज. धावसंख्या 34. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावरती. टप्प्याचा चेंडू होता. इथे देखील संधी होती, मात्र संधी हुकली मित्र म्हणून विजयाची. फलंदाज बाद. बघा ऑन साईडला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रोहित आतकरी. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाकारलाय.
फक्त एक सिंगल धाव, धावसंख्या 35 35 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खूप चांगला फटका केलाय. रोशन आहे तिकडे, रोशन कोम. युवा नेताला या नावाला सुमित म्हात्रे दादा, सुमित म्हात्रे दादा, आमचा सुमित म्हात्रे दादा. होती चर्चा गावा शहराला, लोक त्यावर फिदा, लोक त्यावर फिदा, होती लोक त्यावर फिदा. अरे श्रेयशी ताडकर उजव्या हाताचा फलंदाज देखील एक मोठा फटका खेळतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. फुलटा चेंडू, आबेल मुझे मार, चेंडू सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दादाचा साथीदार फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते. थँक्यू. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. करण वळवी याच्या शुभ हस्ते. चला नाईकपाडा संघाचा कॅप्टन आलेला नाही, आपणच चिठ्ठ्या उडवून घेऊया, कारण आपण त्यांना कॉल दिला होता, ते अजून आलेले नाही आहेत. चला वेदांत याच्या पण शुभसे आपण चिठ्ठ्या करतोय. मॅच संपल्यानंतर आपण जाऊ सायकल वरती. मॅच संपल्यानंतर पहिल्या चिठ्ठ्या उचल, दोन चिठ्ठ्या उचल, दोन. अरे वेदांत, चला कॅप्टन आपण उचला एक एक चिठ्ठी. चला पाहूया कुठल्या संघाला बाय बाय मिळालंय. सह्याद्र नागले संघाला तर नाहीये. सह्याद्र नागले संघाची चिठ्ठी निघालाय आणि कानाई स्पोर्ट्स ए आणि सह्याद्र नागले असा मॅच. तर विजय संघाला बाय. चला आपण लगेच टॉस करूया. चला करण वळवी याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 3 षटकाचा सामना असेल. बघा सह्याद्र नागले संघाने कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाची चिठ्ठी काढली होती आणि नाईकपाडा संघाच्या संघाने सह्याद्र नागले संघाची चिठ्ठी इथे काढली होती. चला करण आपल्याला शुभेच्छा असतील. जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महेश आपण टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय, मागचं कारण बॅटिंग करून जिंकलेला. चला शुभेच्छा असतील करण, आता देखील शुभेच्छा असतील. तर विजय संघाला बाय असेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कारण नेक्स्ट मॅच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि सह्याद्र नागले. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 धावा बनवायच्या आहेत आणि या पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय आणि लवेश भोईर याला हे जीवनदान मिळालंय. लवेश भोईर याला आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे मिळालाय.
पाहूया त्याचा फायदा किती उचलेल लवेश भोईर. ऑफ साईडला कडक शॉट आहे, मात्र हा चेंडू एका टप्प्याने निघून जातोय सीमारेषा पार. कधीच निघणार नाही आमचा बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. डबल स्पर्धा ऑन साईडला फटका खेळला गेला. मिडॉन मध्ये शतरक्षक होता, ते दोन शतरक्षक होते, त्यांच्याकडून मिसफील्ड झाला. मात्र बॅकअप साठी आणखीन एक शतरक्षक आला होता. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने, स्कोर कार्ड 7. अवलेस बघा चेंडूला हुक केलाय, शतरक्षक येतोय फाईन लीग क्षेत्रामध्ये. थोडासा मिसफील्ड झाला तिकडे, मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे पकडलं गेलं अगदी सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण झाल्यात. आपण बघितलं तर 48 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, जे प्रति षटकामागे 16 धावा इथे बनवायच्या आहेत. सध्या तरी 4 चेंडूमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 9. म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल फलंदाजाला, आणि तोच प्रयत्न इथे आपण पाहतोय. अख्खुटे पाद चेंडू होता, फोर्स केले चेंडूला, चेंडू सरळ निघून गेलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावन करता. बिग हिट, षटकार. साऱ्यांच्या वर त्याची ताकद चालते त्याचीच हुकूमत. भल्या भल्या नात येऊन मात पब्लिकच्या बसलाई म्हणत. पुन्हा एकदा संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. चेंडू येतोय निर्धाव, षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15. 16च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, मात्र 15 धावा आल्यात. चला पाणी पाठवायचं लगेच. पण फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती.
निघणार नाही आमचा बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही आमचा बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 48 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. हा चेंडू देखील आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे इथे हाताळला गेलाय. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार केला ना तर 26 धावींची गरज आहे. म्हणजे 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 26 धावींची गरज. मॅच बनवलाय जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने आणि त्यांना मदत आपण मध्ये गोलंदाज देखील करतायत एक्स्ट्रा चेंडू टाकून. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावींची गरज. 8-25 हे समीकरण. कुठेपासून चेंडू होता मिस टायमिंग झाला. तिकडे शतरक्षकाने कमाल केलाय. चांगला झेल पकडलाय. लवेश भोईर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. सुटबुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. सुटबुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. अहो मामा तुमची दिवाणी है पब्लिक. अहो मामा तुमची दिवाणी है पब्लिक. राहुल आलाय न्यू बॅटर. राहुल साठी हा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. 25 धावींची अजूनही गरज आहे. 6-25 हे समीकरण. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती भुकाचे गल्लीतले कुत्रे. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती भुकाचे गल्लीतले कुत्रे. कसा निवडून आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. वन साईड आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. आलाया आलाया साखर झालाया. आलाया आलाया वन साईड आलाया. ऑन साईडला इथे फटका खेळला गेला. 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषा पार. हा तो चौकार. नागरी समाजाचा तो वाघ आहे खरा.
अजूनही 21 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. बघा तिकडे चेंडू चेहऱ्यावरती येऊन लागला होता. सो ओके आहे फलंदाज जय. आपण पाहतोय त्याच्या चेहऱ्यावरती हा चेंडू येऊन लागला होता. जय बीज 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. अवलेच बघा खूप चांगला फटका खेळलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बघा रोशन कोमच्या भेटीला चेंडू पाठवलाय. दिल्लीला जाणार हलवून सारी सुतरे कसा निवडून आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. वन साइड आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. आलाया अंतर झालाया आलाया आलाया वन साइड आलाया. माणूस जनतेचा म्हणून लोकांनी केली हवा. या षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. बघा 25 धावींची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चेंडू निर्धाव आला, त्यानंतर हा षटकार आला. म्हणजे अजूनही 3 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आहे. बघा पुन्हा एकदा संधी होती. जय या फलंदाजाकडे विजय मिळवण्याची संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघा संधी ही एकदाच मिळत असते आणि बघा संधी ते दोन्ही संघाला होती, कारण जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कारण विजयी संघाला बाय आहे. अवलेच बघा खूप चांगला फटका केलाय, मात्र चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी केवढी, तर सुखरूपरित्या हा चेंडू तिकडे फील्ड केला गेलाय. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर झालाय. चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. बिग हिट, षटकार. ठराव ठरवून काढून काम विकास करील नवा, विकास करील नवा, विकास करील नवा. यो तुतारीवाला खासदार झाला, बाजूला जरा तू हट रे. यो तुतारीवाला खासदार झाला, बाजूला जरा तू हट रे. कसा निवडून आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. वन साइड आलाया पाल्या मामा सुरेश म्हात्रे. आलाया अंतर झालाया, आलाया आलाया वन साइड आलाया. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती, भुकायचे गल्लीतले कुत्रे. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती, भुकायचे गल्लीतले कुत्रे.